येमेनमधून काळजाची धडधड वाढवणारी बातमी। एक मुस्लिम धर्मगुरू शेवटची आशा, तोच तिला फाशीपासून वाचवू शकतो। येमेनमध्ये पडद्यामागे काय घडतंय? निमिषा प्रियासाठी भारत एकवटला, हालचालींना आला वेग। नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। गेल्या अनेक दिवसांपासून केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील कोल्लेगोंडे येथे राहणारी निमिषा प्रिया हिच्या बातम्या तुम्ही बघितल्याच असतील। तिला 16 जुलैला येमेनमध्ये फाशी देण्यात येणार आहे, हेही कळलंच असेल। पण का? ती 2008 मध्ये रोजगारासाठी निमिषा येमेनला गेली होती। 2020 साली येमेनमध्ये एका व्यक्तीची हत्या केल्याबद्दल तिला दोषी ठरवण्यात आले। हा व्यक्ती निमिषाचा बिझनेस पार्टनर होता। 2017 सालची ही घटना होती आणि मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात येमेनच्या सर्वोच्च न्यायिक परिषदेने तिचं अपील फेटाळून लावलं। त्या देशातील न्यायालयाने आता निमिषा प्रियाला 16 जुलै रोजी फाशी देण्याचे आदेश दिले आहेत। हे संपूर्ण प्रकरण काय आहे आणि ही निमिषा कोण आहे आणि ती येमेनला का गेली होती? तिने खरंच ही हत्या केली आहे का? चला जाणून घेऊया। केरळमधून आलेली निमिषा प्रिया नर्सिंग प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर 2011 मध्ये येमेनला गेली होती। ती आपल्या आई वडिलांना चांगले आयुष्य देण्यासाठी तिथे गेली होती असं सांगितलं जातं, कारण तिचे आई वडील रोजंदारीवर काम करणारे मजूर होते। सुरुवातीला तिने येमेनमधील अनेक रुग्णालयांमध्ये दिवस रात्र काम केले। त्यानंतर तिने स्वतःचे क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला। ती 2014 मध्ये तलाल अब्दो महदीच्या संपर्कात आली। तलालने निमिषाला यमनमध्ये क्लिनिक सुरू करण्यास मदत करण्याचे वचन दिले। निमिषाला वाटले की आता तिचे स्वप्न पूर्ण होऊ शकते। यमनमधील व्यापार कायद्यानुसार जो व्यक्ती त्या देशाचा नागरिक नाही त्याला देशात व्यवसाय सुरू करण्यासाठी स्थानिक व्यक्तीसोबत भागीदारी करावी लागते। निमिषाने कायद्यानुसारच क्लिनिक उघडण्यासाठी भागीदारी केली आणि अटी मान्य केल्या। निमिषाने 2015 मध्ये महदी सोबत तिचे क्लिनिक सुरू केले, पण लवकरच त्यांच्यात मतभेद निर्माण झाले। तिने महदीवर गैरवर्तन आणि छळाचा आरोप केला होता। महदीने तिचा पासपोर्टही काढून घेतला होता। निमिषाने महदी विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली। तिला 2016 मध्ये अटक करण्यात आली, परंतु काही अहवालानुसार त्याला काही दिवसांनंतरच सोडण्यात आले। 2017 मध्ये हे वाद नवीन वळणावर पोहोचले। आपला पासपोर्ट परत मिळवून भारतात परत येण्यास उत्सुक असलेल्या निमिषाने एका स्थानिक तुरुंग रक्षकाची मदत घेतली, ज्याने महदीला अक्षम करण्यासाठी शामक औषधांचा वापर करण्याचा सल्ला दिला। त्या रक्षकाचा सल्ला मानून निमिषाने तिचा पासपोर्ट त्याच्या ताब्यातून मिळवण्याच्या प्रयत्नात त्याला शामक औषधांचे इंजेक्शन दिले। जास्त डोजमुळे त्याचा मृत्यू झाला, ज्यामुळे निमिषाला अटक करण्यात आली आणि या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले। येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाच्या फाशीला आता एकच दिवस उरलाय। निमिषा प्रियाला वाचवण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी होताना दिसतात। सोमवारी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितलंय की निमिषाची फाशी रोखण्यासाठी सरकारकडे कुठलाही पर्याय उरलेला नाही। भारताचे ग्रँड मुफ्ती कंठपुरम एपी अबुबकर मुस्लियार यांच्या हस्तक्षेपानंतर आता निमिषाच्या वाचण्याची एक छोटीशी आशा निर्माण झाली आहे। ग्रँड मुफ्तीच्या विनंतीला मान देऊन येमेनमध्ये विचार विनिमय सुरू झालाय। याचं नेतृत्व येमेनचे प्रसिद्ध सुफी विद्वान शेख हबीब उमर करतायत। शेख हबीब यांचे प्रतिनिधी हबीब अब्दुर रहमान अली मशहूर यांनी उत्तर येमेनमध्ये एक इमर्जन्सी मीटिंग बोलावली आहे। येमेनी सरकारचे प्रतिनिधी, गुन्हेगारी न्यायालयाचे सर्वोच्च न्यायाधीश, तलालचा भाऊ आणि आदिवासी नेत्यांची भेट घेतली। या बैठकीत काय चर्चा झाली त्याबद्दल अजून काही माहिती नाहीये। ग्रँड मुफ्तीच्या हस्तक्षेपानंतर निमिषाच्या वाचण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे। येमेनमध्ये अस्थिरता आहे, त्यामुळे तिथे भारतीय दूतावास नाहीये असं केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितलंय। सरकारकडे या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मर्यादित क्षमता आहे। सरकार निमिषा प्रियाचा मृत्यूदंड टाळण्याचे सर्व प्रयत्न करत आहे। केंद्र सरकारने एक पत्र पाठवलं, शेखच्या माध्यमातून चर्चा करण्याचा प्रयत्न केला। केंद्र सरकारने सांगितलं की जोपर्यंत मृतकाचा परिवार दयादान स्वीकारायला तयार होत नाही तोपर्यंत चर्चेला काहीच अर्थ नाही। सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला या प्रकरणात स्थिती रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। निमिषा प्रियाच्या सुटकेसाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। येमेनमधील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेता ब्लड मनी हा एकमेव व्यवहार्य पर्याय आहे। दिनेश नायर आणि त्यांच्या टीमच्या अथक प्रयत्नांमुळे तसेच मल्याळम समुदाय आणि इतर समर्थकांच्या पाठिंब्यामुळे निमिषा प्रियाच्या सुटकेची आशा अजूनही कायम आहे।
या प्रकरणात येत्या काही दिवसात सकारात्मक प्रगती होण्याची अपेक्षा आहे।